माझं तर नरेंद्र मोदीजींना अमित शाह साहेबांना सांगणं आहे, साहेब हे सीमेच्या पलीकडे जे वैरी आपले त्यांना आपण पुरून उरवू, त्यांचा बंदोबस्त करू आपण. पण या हिंदुस्थानात राहणारे, मतदानाचा हक्क बजावणारे, इथल्या सोयी सुविधा घेणारे काही पाकिस्तान धार्जिने जिहादी या देशामध्ये राहत आहे, त्यांचा आपण काय बंदोबस्त करणार आहे? त्यांच्यासाठी काय मोहीम आपल्याकडे आखलेल्या आहे? काहीच नाही. हल्ली तर तुम्ही प्रत्येक 2 तासाला हेडलाईन्स बघा, काय चाललंय देशात. जेव्हा पाकिस्तानवर आपण हल्ला करणार आहे ना, माझं वाक्य लक्षात ठेवा, हिंदुस्थानातल्या गावागावातल्या हिंदुत्ववाद्यांना सक्रिय राहावं लागणार आहे, कारण गावात पण हल्ले होतील. कारण काल परवापासून मी जे पाहतोय, आता पाकिस्तानचा झेंडा जाळल्यानंतर हिंदुस्थानातल्या एखाद्या मुसलमानांना राग यायचं काय काम आहे? अहो राग येतोय काहींना. पाकिस्तानचे झेंडे पायंदळी तुडवले म्हणून काहींनी ते रस्त्यावर चिकटवलेले काढून घेतले, बॅगेत भरून घेऊन चालले. महिला पण आहे त्यात सहभागी, मुस्लिम महिला. तुम्ही खाताय भारताचं आणि टाळी वाजवताय पाकिस्तानची. याच्यावर पर्याय एकच आहे, इथला हिंदू जागृत करणे. इथला आता माणूस फक्त हिंदू असण्यात मजा नाही, तो हिंदुत्ववादीच असला पाहिजे, तो धर्माभिमानी असला पाहिजे. आता काळ बदललाय. तुम्ही कितीही म्हणा सर्व धर्म समभाव, पण निरीक्षण केलं तर या देशातलं एक वर्ग म्हणतोय आम्ही मुसलमान आहे, एक वर्ग म्हणतोय आम्ही ख्रिश्चन आहे. मग येड्यांना आपण हिंदू आहे ना. हिंदूनीच फक्त धर्म गुंडाळून ठेवायचा, बाकीच्यांनी आपापल्या धर्माचा फुल प्रचार प्रसार करायचा. तुम्ही बघा, अभ्यास करा, काही आतंकवादाला प्रोत्साहन नाही देते पण विरोध पण नाही करत आहे. आतून प्रोत्साहन कदाचित देतही असतील, नाही कसं म्हणता येईल, पण विरोध नाही करत आहे. आणि याच्यावर पर्याय तुम्हाला आम्हाला धर्माचा अभिमान असला पाहिजे ना. साधं आहे हो, फक्त कपाळाला टिळा लावायचा आहे राव.